हा तर आता मला सांग, जेव्हा तू माझ्या घरच्यांना भेटायला येशील तर काय करशील? पहिले पाया पडणार. हा, आणि त्यांना आई बाबा म्हणायचं. मम्मी पप्पा म्हटलं तर चालेल का? कसं ते मला सवय आहे ना. हा चालेल चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मम्मी पप्पा गणपती बाप्पा. हा, आणि माझे भाऊ किंवा मित्र वगैरे भेटले तर कसं बोलणार? काय भाऊजी, अहो काय तुम्ही नवीन गाडी घेतली, पार्टी कोण देणार? आणि आमच्या बहिणीनं जरा कमी त्रास द्या. हे परफेक्ट जमलंय. आमच्या एक मोठ्या काकू आहेत ज्या दिल्लीच्या आहेत, त्या भेटल्यावर कसं बोलणार? पाया लागू. अगं पायाला गु नाही ग, पाय लागू असं ते, पाय लागू. हा कळलं, पाय लागू आंटी. अगे आंटी काय, आंटी विंटी नको बोलू, आंटीचं तू काकू बोल, काकू चालेल, काकू चालेल. आणि आता अजून एक सांगतो, जर का कोणी माझ्या मैत्रिणी वगैरे भेटल्या ना तर त्यांच्यासमोर माझं खूप कौतुक करायचं. म्हणजे तू किती लकी आहेस की तुझ्या आयुष्यात मी असं त्यांना दाखवायचं, मी असं देव माणूस आहे, असा खूप भारी माणूस आहे असं दाखवायचं त्यांना. म्हणजे आहे मी तसा, पण तरी दाखवायचं, ती वाढीव करून सांगायचं. कशाला? अगं म्हणजे तुझं ऐकून त्यांना कसं असं जळजळ मळमळ फळफळ होईल ना, आग लागेल त्यांना, मग ते त्यांच्या बॉयफ्रेंडला त्रास देतील. अच्छा, हा डुक्कर. आणि सगळ्यांसमोर मला काय बोलणार? आहो धनी धनी. हा, हे झालं घरातलं. आता समजा बाहेर गेली, समज पाणीपुरी खायला गेलीस तर त्याच्याशी कसं बोलणार? एक्सक्यूज मी भैया, तीखा पाणी दो ना. ए तिखा पाणी मराठीत बोलायचं. ए भैया तिखट पाणी दे ना. अरे पण त्याला समजलं नाही तर? काय मराठी समजत नाही? तेरे पुरी को भोग पाडू क्या? अरे ग म्हणजे असं नाही बोलायचं, मस्करी करताय ग. हा, मग ठीक. हा, आणि समजा बाहेरचा एखादा रॅन्डम माणूस तुझ्याशी बोलायला आला तर काय करशील? काय बोलू? काय बोलू? बोलायचंच नाही, परपुरुषाशी बोलायचंच नाही. समजलं. हा, आजच्या दिवसासाठी एवढंच. काय ही कोण देणार? ती म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? पप्पी रे चल.